मनसेकडून 5 जुलैला मोर्चासाठी दक्षिण मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक. माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. 5 जुलैच्या मोर्चाची ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये लगबग. नियोजनासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना विविध जबाबदाऱ्या वाटून देणार. मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न. हिंदीच्या मुद्द्यावरील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. मात्र पक्षाकडून शरद पवार की प्रतिनिधी सहभागी होणार याची उत्सुकता. राज्यघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळेंची मागणी. तर भाजप संघाला संविधान नाही मनुस्मृती हवी. राहुल गांधींचा हल्लाबोल. उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत. मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना जोर. संभाजीनगरातील संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरचं जमीन प्रकरण. मूळ मालक सालार जंग यांना आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस. सोमवारी तपासासाठी हजर राहण्याच्या सूचना. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधीच विलास शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी. तर नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडेंची नियुक्ती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज माळेगावात आभार मेळावा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत घवघवीत यशानंतर जल्लोष. परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज बैठक. बैठकीत ठरणार पुढील आंदोलनाची दिशा. निर्णयाकडे लक्ष. न्यायपालिकेची सक्रियता नेहमी राहील. मात्र ती न्यायपालिकेच्या ॲडव्हेंचरचं साधन आणि न्यायपालिकेचा दहशतवाद बनू नये. सरन्यायाधीश भूषण गवई यांचं नागपुरात अत्यंत महत्त्वपूर्ण विधान. मुंबई ठाणे पालघर परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज. तळ कोकण आणि विदर्भात येलो अलर्ट जारी. विदर्भात कालच्या पावसामुळे प्रचंड नुकसान. ओडिशातील जगन्नाथांच्या रथयात्रेचा आज दुसरा दिवस. काल गर्दीमुळे अनेक भाविक गुदमरले. 500हून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली. रुग्णालयात उपचार सुरू. इंदापुरात आज तुकोबांच्या वारीचं गोल रिंगण. तर ज्ञानोबांची पालखी फलटणकडे रवाना होणार. तुळजापुरात संत गजानन महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत पाकिस्तान तणावावर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य. अण्वस्त्रांचा वापर झाल्यास दोन्ही देशांशी व्यापार तोडण्याची धमकी दिल्याची कबुली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. हिंदीच्या मुद्द्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा 5 जुलैला निघणार आहे. या मोर्चाच्या तयारीला आता वेग आलाय. दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांवर या मोर्चाच्या नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मोर्चाचा मार्ग त्यासोबतच मोर्चाची वेळ यासंबंधी निर्णय लवकरच होणार आहे. मोर्चा यशस्वी करण्यासाठी दोन्ही नेत्यांच्या चर्चा भेटीगाठी आता सुरू झालेल्या आहेत. आपले प्रतिनिधी वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अधिक अपडेट्स घेऊयात. वेदांत, या सामूहिक मोर्चाची तयारी कशा प्रकारे चालली आहे? कुणाकुणाच्या भेटीगाठी होत आहेत? 5 जुलैला जो मोर्चा आहे त्यामध्ये दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जातात की अधिकाधिक सगळे पक्ष त्यासोबतच काही मंडळ यांना सुद्धा संपर्क साधला जातोय आणि सगळ्या मराठी लोकांना यांनी आवाहन केलं आहे की हिंदी सक्तीच्या विरोधात त्रिभाषा सूत्र
जे शासन निर्णय आहे त्या विरोधात एकवटलं पाहिजे आणि त्यासाठीचे प्रयत्न दोन्ही पक्षांकडनं सुरू आहेत. त्यासाठी काही जबाबदाऱ्या काही नेत्यांवर देण्यात आलेल्या आहेत. जसं आपण काल सुद्धा बघितलं, काही भेटीगाठी ठाकरेंच्या शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांच्या झाल्या, ज्यामध्ये मुख्यत्वे करून जबाबदारीची जी आपण माहिती घेतली त्यामध्ये संजय राऊत असतील, बाळा नांदगावकर असतील, वरुण सरदेसाई, संदीप देशपांडे